किती दिवसात लावता, का लावता, तो भाग तुमच्या, पण झाडे लावीन वचन द्या, बरा वाटेल, आनंद मिळेल, आनंद घ्या त्या झाडांमधून. तुमच्या घरी 5 झाडे गुलाबाचे असतील, लावून बघा, आनंद घेऊन बघा. तुम्ही लावलेच नाही तर तुम्हाला काय समजेल हो? माझ्या घरी जाऊन बघा आता काय आहे काय नाही. मी करतो तर सांगतो, कृती पाहिजे माणसाची, तेव्हा सांगायचं, नाहीतर नाही, त्याला अर्थ उरत नाही. म्हणून हे कराल अशी मी आपणास विनंती करतो. बंधूंनो, तुकाराम महाराजांनी सांगितलं, जे या समाजामध्ये दुःख, दारिद्र्य आणि समाजाला प्रबोधन केलं त्यांनी, ज्या काही अंधश्रद्धा होत्या, काही रूढी परंपरा होत्या, याच्यावर त्यांनी गावोगावी जाऊन प्रवचन दिलं. आणि देहू इथे त्यांची समाधी आहे, छान मोठा मंदिर बनवल्यासारखं आहे. आणि तिथे एकदा तरी भेट दिली असेल तुम्ही, नसेल दिली तर देऊन पहा, आनंद मिळतो मनाला. आणि मनुष्य, या मानव प्राण्याला आपल्याला आनंद देता आला पाहिजे, आनंद घेता आला पाहिजे. आणि माझ्या नावाशिवाय सन्माननीय अध्यक्ष महोदय यांचं नाव पूर्ण होत नाही. आनंद सदा, फक्त सदा लावला आहे तिकडे, मग आनंद, सदैव आनंद घेणारे इल्मे साहेब, माझ्या नावाला का नाही, सदा आनंद. मग जोडी आहे का नाही आमची बरोबर? ते सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि मी त्यांचा चेला उपाध्यक्ष. जमली ना जोडी? नाही जमली का? जमली. हो ठीक आहे. आजच्या प्रसंगी इथंच मी सर्वांना विनम्र अभिवादन करतो. आणि माझे तुटके फुटके आपण शब्द ऐकून घेतलेत, याबद्दल मी आपला स्वतःचा आभारही मानतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा प्रथम संत तुकाराम महाराज की जय, भवानी.